आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। केशव, आसक्ती सर्वनाशाचं मूळ आहे। हो अर्जुना, म्हणूनच तर मी तुला निरासक्त होण्यास सांगतोय, स्थितप्रज्ञ होण्यास सांगतोय। कारण स्थितप्रज्ञाची स्थिती निष्काम कर्मयोगाची अंतिम अवस्था आहे। हे केशव, कृपया स्थितप्रज्ञाचं एखाद्या समजेल असं उदाहरण दे मला। हे अर्जुना, विशाल आणि अथांग सागराचा स्वभाव स्थितप्रज्ञ मनुष्यासारखाच असतो। पार्था, नदीमध्ये जर अतिरिक्त पाणी आलं तर त्या नदीला पूर आलाय असं म्हणतात। तिचा तुफानी प्रवाह किनारे तोडून चहू बाजूंना हाहाकार माजवतो। अशीच अवस्था एका क्षुद्र मन असणाऱ्या व्यक्तीची होते। थोडंसं धन, थोडीशी सफलता त्याला पचवता येत नाही आणि धन आणि सफलतेच्या नशेत धुंद तो मर्यादा सोडून एका क्षुद्र माणसासारखा वागायला लागतो। हे अर्जुना, जो भोगविलासाचा भक्त असतो तो परमात्म्याचा भक्त कसा होऊ शकतो? असे मनुष्य जे बाहेरून भक्तीचं प्रदर्शन करतात परंतु मनातून इच्छांचं चिंतन आणि त्यांच्या आसक्तीमध्ये तल्लीन असतात, ते भक्तीचं केवळ ढोंग करत असतात। ते योगी नाही, ढोंगी असतात। यांना मिथ्याचारी असं म्हणतात। पार्था, स्थितप्रज्ञ मनुष्याची बुद्धी स्थिर असते। स्वतःच्या मनावर त्याचं नियंत्रण असतं। स्थितप्रज्ञाला भोग आणि उपभोगांमध्ये रस, आसक्ती नसते। तो शुभाशुभ वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा ना प्रसन्न होतो आणि ना दुःखी होतो। पार्था, अशा महापुरुषांना पूर्ण विश्वास असतो की ईश्वर सदा सर्वदा त्यांच्या बरोबरच आहे। त्यामुळेच ते कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाहीत। हे सांगणं तर सोपं आहे केशव। साधारण मनुष्यासाठी या मानसिक अवस्थेपर्यंत पोहोचणं अति अवघड आहे। यासाठी सांसारिक मनुष्याला एखाद्या दैवी सहाय्याची आवश्यकता भासेल। तू बरोबर बोललास अर्जुना। भगवत कृपेशिवाय कोणतंही कार्य सिद्ध नाही होऊ शकत। यासाठीच मनुष्याने त्याच्या पुरुषार्थाबरोबरच प्रभू भक्तीचा देखील आश्रय घेतला पाहिजे। हे अर्जुना, परमात्म्याची भक्ती केल्याने मन सात्विक होऊन जातं आणि विषयासक्ती पूर्णतः समाप्त होऊन जाते। आणि तरी देखील आसक्ती लोप पावली नाही तर? आसक्ती लोप नाही पावली याचा अर्थ मनुष्याचा सर्वनाश होईल। सर्वनाश? होय पार्था, सर्वनाश। हे अर्जुना, आसक्तीच्या आहारी गेलेला प्रत्येक मनुष्य कोणत्याही विषयाच्या आकर्षणात आणि मोहात अडकून उठता बसता निरंतर त्याचंच चिंतन करत राहतो। जसा एखादा मनुष्य सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि जागेपणी तिचीच कल्पना आणि झोपेत देखील तिचीच स्वप्न पाहतो, अशा तऱ्हेने निरंतर चिंतनाने आसक्तीच्या पायावर काम वासनेची इमारत उभी राहू लागते। काम किंवा वासनेमध्ये थोडासा जरी अडथळा आला तरी क्रोधाचं आगमन होतं। जिथे क्रोध आहे तिथे संमोह अथवा अविचार अथवा अविवेक देखील आहे।
ज्या प्रकारे वाऱ्याच्या प्रचंड झोताने दिव्याची ज्योत विझून जाते, त्याच प्रकारे कामजनित अविवेकाच्या वावटळीने मनुष्याची स्मृती नष्ट होते. आणि जेव्हा स्मृतीभ्रंश होतो तेव्हा बुद्धिनाशाकरता कितीसा वेळ लागतो पार्था? चैतन्याचा नाश झाल्यानंतर जी दशा शरीराची होते, अगदी तशीच दशा बुद्धीचा नाश झाल्यानंतर मनुष्याची सुद्धा होते. बुद्धिनाशामुळे मनुष्याचा देखील सर्वनाश होतो.